जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. मी आपलाच बादशाह ब्लॉगर. तर आज होती मित्रांनो आमच्या गावात वीर एकलव्य जयंती. सकाळी त्यासाठी गावात गेलो. जयंतीचं नियोजन चालू होतं पोरांचं. गावातच मोठा एक मंडप टाकून जयंतीचं नियोजन करायचं होतं पोरांना. गाडी वगैरे सजवलेली होती जयंतीसाठी, कारण जयंतीसाठी येणार होता पहिल्यांदाच आमच्या गावात मोठा बँजो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, तुम्हाला पूर्ण जयंतीचा व्हिडिओ दाखवितो मी. संध्याकाळी 5च्या दरम्यान बँजो पण आलेला होता, तुम्ही बघू शकता. पाचे गावातले सर्व आदिवासी पोरं सुद्धा जमा झालेले होते या जयंतीच्या नियोजनासाठी. बँजोला पण हायड्रोलिक सिस्टम होतं खालीवर घेण्यासाठी. संध्याकाळी 5च्या दरम्यान बँजोची गाडी आणि जयंतीसाठी सजवलेली गाडी गावात घेऊन आलते. हे तुम्ही बघू शकता, बँजो गावात आलेला आहे. बँजो पहिल्यांदा गावात आल्यामुळे सगळी पब्लिक त्याच्याकडेच पाहत होती आणि आसपासच्या जवळील गावाचे लोक सुद्धा या बँजो पाहण्यासाठी आलेले होते. थोड्याच वेळात पुष्पहार करून लगेच आरतीला सुरुवात झालेली होती. आरतीसाठी सगळी पब्लिक एका जागी आलेली होती आणि आरती चालूच होती. बँजो समोर चालूच होता. आम्ही पण एक जणाला पाहून कन्फ्यूज झालतो, हा लहान मुलगा आहे का माणूस आहे म्हणून, तुम्ही बघू शकता. तर चला भावांनो, तुम्हाला आता बँजोचा आवाज ऐकवितो.